आपण आज गरे, उकड गरे, कच्च्या फणसाचे गरे, त्याची आपण आज भाजी बघतो आहोत कशी करायची. तर गऱ्याचे बघा पातेलीत दिसत आहेत. एका गऱ्याचे 3-4 असे सरळ तुकडे घ्यायचे, गरा चिरून किंवा हाताने पण होतात त्याचे सहजी. आणि मग तेला मिठावर हळदीवर फोडणीला टाकायचं, जरा मीठ घालायचं चवीपुरतं आणि चांगली दणकून वाफ घ्यायची आणि अधेमध्ये ढवळत राहायचं. या गऱ्यात ज्या बिया निघतात ना, आठळा आपण म्हणतो, त्या सुद्धा सोलून मिठात चांगल्या उकडून घ्यायच्या आधीच कुकरमध्ये लावून त्या आठळा. आणि मग त्या पण थोड्याशा चिरून घ्यायच्या, 1-2 तुकडे एका आठळीचे. आणि मग आता आपल्याला ह्या अशा कढईत सुक्या लाल मिरच्या तळायला टाकायच्यात तेलात. तेल जरा जास्तच घ्यायचं, कारण ह्यांचं काय करायचं, मिरच्यांचं ह्या चांगल्या अशा काढून घ्यायच्या तळल्यावर. आणि मग त्याला चुरडून आपण त्याचे फ्लेक्स, चिली फ्लेक्स, त्याला पोलं म्हणतात, त्याची पोलं तयार करायची आहेत बघा. हे अशा काढायच्या आणि मिक्सरच्या भांड्यात काढायच्या सगळ्या अशा कुरकुरीत चांगल्या चुरमुरीत तळल्यावर. आणि मग गार झालं ना की मग ते मिक्सरचं भांडं लावायचं, मिक्सरला गरम नाही. सगळ्या मिरच्या काढायच्या आणि मग या उरलेल्या तेलात मग आपल्याला परत फोडणी करायची. हळद घालायची, हिंग घालायचा भरपूर. ह्या भाजीला हिंगाचा वास खूप दणदणीत यावा लागतो. हिंग घालायचा, जिरं घालायचं आणि छान चरचरीत फोडणी. हे बघा कसा हिंग टाकला की कसं बघा छानपैकी तळला जातोय हिंग. जिरं टाकायचं थोडंसं त्याच्यात आणि मग त्याच्यात टाकायची भरपूर हळद, कारण हळदीचा रंग छान आला पाहिजे गऱ्यांना. कारण हे कच्चे गरे ते काही पिकल्यासारखे पिवळे नसतात, पांढरे असतात. मग त्याला अशी हळद टाकायची आणि खमंग अशी फोडणी करून ठेवायची बाजूला. आणि मग त्या बिया आपण म्हटल्या होत्या उकडून, त्याच्यात मीठ घालून उकडलेल्या असतात, त्यामुळे वरून मीठ परत घालायला लागत नाही त्या बियांसाठी, आठळ्यांसाठी. आणि ह्या अशा आठळ्या बघा चिरून तुकडे करून त्या गऱ्यांमध्ये टाकायच्या आणि चांगलं ढवळायचं. ढवळली गेली पाहिजे भाजी आणि अगदी आतलं पाणी आटेपर्यंत वाफ काढून ढवळून. बघा आपण बघतोय खाली पाणी राहिलंय का, तर नाही राहिलेलं आहे. छान आपण ढवळून घेतलेले आहेत आणि चांगली वाफ काढून घेतलेली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये काय काय घालणार आहोत वरून, तर ते पाहूया. ही बघा फोडणी, ही आपण केलेली फोडणी आहे. ही फोडणी याच्यामध्ये छान घालायची आहे आपल्याला. या भाजीमध्ये चांगली 2-3 पळ्या घालायची त्यातली काढून. जरा फोडणी जास्त, तेल जरा जास्त लागतं या भाजीला. याचं कारण म्हणजे ती चमचमीत लागायला हवी आणि आपल्याला ती बाधायला पण नको, म्हणून तेलाचा व्यवस्थित वापर लागतो. ही भाजी मंडळी नुसती पोळीजवळच नाही, अगदी भरपूर अशी वाडग्यात घेऊन पोटभरी पण आम्ही खातो आणि किती सुंदर लागते. तर तुम्ही कधी केलीत तर तुम्हालाही खूप आवडेल. आता ह्या मिरचीची पोलं म्हणजे चिली फ्लेक्स छान चुरायचा आणि त्या भाजीत आपल्याला ती मिसळायची. अशी आपल्याला हवी तेवढी चव, आपल्याला तिखट किती आवडतं त्यानुसार ती सगळी अशी चुरून घ्यायची मिरची. आणि त्या मिरचीचं देठ वगैरे लागलं आपल्याला, हाताला चुकून राहिलं असतं काढून टाकायचं. आणि ही पोलं अशी छानपैकी त्या भाजीमध्ये घालायची बघा अशी. आणि मग पुन्हा ते ढवळायची भाजी, छान छान ढवळायची. आणि मग जेवढी आता ही भाजी अशीच राहते 2 दिवस सुद्धा फ्रीजमध्ये, अगदी 3 दिवस सुद्धा. बाहेरही 1 पूर्ण दिवस राहते. आणि मग आपल्याला हवी तेवढी मात्र बाउलमध्ये काढून घ्यायची, सर्विंग बाउलमध्ये. आणि बाकीची पातेली आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये. आपल्याला जेवढी वाढायला हवी आहे किंवा आपल्याला हवी आहे तेवढी अशी काढून घ्यायची. आणि मग त्याच्यावरती परत फोडणी घालायची अशी त्यातली. आणि घालायचं कोकणचं स्पेशल खोबरं, ओला नारळ. आणि मग ही वाढायला किंवा खायला घ्यायची.